नमस्कार मंडळी, कशा आहात? स्वागत आहे तुमचं विरंगुळा चॅनलवर. तर आज आपण एक भन्नाट काम करणार आहोत बघा. ऑनलाईन मागवलेल्या काही वस्तूंचा कलर गेलेला होता आणि तो फिक्का पण झाला होता मैत्रिणींनो. तर आम्ही त्याला फेकून देणार होतो, म्हणजे मला सगळेजण म्हटले होते की फेकून दे म्हणून. पण आज आपण त्याला परत एकदा नवीन चमकदार लुक देणार आहोत. तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, मी अशी एक बॉटल घेतलेली आहे, त्याचं नाव आहे ॲक्रेलिकचा कलर. तर सगळ्यात अगोदर मी कपड्याने पुसून घेतला आहे बघा त्याला. तर जुना कलर सगळा ते गंजल्यासारखं झालं होतं. तर आता बघाच तुम्ही किती छान त्याला असा कलर येतो. म्हणजे की ते जरी बॉटल एक काय म्हणतात ना कमी किमतीची जरी असली तरी पण ती किती कमाल करते बघा. तुम्ही त्याला कलर दिल्याच्या नंतर तुम्हाला सुद्धा शॉक होताल तुम्ही पण, की इतकं काळपट झालेलं असताना पण ते इतकं कसं काय शायनिंग मारत आहे म्हणून. तर एकदम सुपर काम करते बघा. हे लो बजेट पण असलं तरी पण त्याचं कामच एकदम सुपर आहे. हलके स्ट्रोक्स देत आहे पण किती सुंदर रंग दिसतोय ना, तुम्ही बघाच आता मैत्रिणींना. तर अशा पद्धतीने सुंदर रंग आपण त्याला देऊन घेऊया आणि त्याचा लुक बघा तुम्ही किती छान दिसत आहे. तर हे पहा, मला दिसत असेल व्हिडिओमध्ये. तर माझी एक मैत्रीण होती, ती पण माझ्यासोबत बसली होती बाहेर. आता आपल्या चॅनलचंच नाव विरंगुळा म्हटल्याच्या नंतर काहीतरी विरंगुळा, एक गृहिणी म्हणलं की तिचं काम आवरल्यानंतर ती काहीतरी असं म्हणजे घरामध्ये छोटे मोठे बदल करत असते बघा. तर म्हटलं आज काय करावं. तर मग माझ्या मुलाने खरं तर ती बॉटल आणून ठेवलेली होती. तो म्हटला होता, मम्मी मला सुट्टीच्या दिवशी मी कलर देणार आहे. पण म्हटलं आता आपलाही वेळ जात नव्हता, म्हणलं आता काहीतरी आपण करावं बसल्या बसल्या. तर मग म्हटलं चला आता कलर देऊन घेऊयात. माझी मैत्रीण पण बसलेली होती. तर मग आम्ही दोघीजणी गप्पा मारत वगैरे बसलो होतो. गप्पा मारता मारता आमचंही 10 मिनिटामध्ये काम पण होऊन गेलं आणि गप्पाही झाल्या मस्त दुपारच्या. थोडा विरंगुळा पण झाला बघा. तर म्हटलं चला आता आपण आपल्या काही मैत्रिणींना पण शेअर करूयात व्हिडिओ. मग त्यामुळे आम्ही व्हिडिओ पण काढला. तर तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये जे म्हणजे कलर नाही दिलेला आहे ते किती काळं दिसत आहे आणि ज्याला आपण नुसतं आत्ताशी एकच कोटिंग दिलेली आहे बघा. तर ते किती छान त्याला कलर आला आहे आणि ते किती छान म्हणजे स्ट्रोक देत आहे बघा. त्याला शायनिंग पण फार सुंदर आली आहे. तर काहीच नाही मैत्रिणींनो, बॉटल इतकी स्वस्त आहे आणि स्वस्तात मस्त. तर बघा तुम्ही जुनं जे वस्तू आहे ती तुम्ही नवीन करू शकता. तर तुमच्याकडे पण असे काही शोपीस असतील तर तुम्ही त्याला देखील असा कलर देऊन घेऊ शकता बघा. कारण की म्हणजे त्याचा कलर जातो परत, पण आपण ती वस्तू तर फेकून देऊ शकत नाही ना. म्हणजे भले ती 200ची असू द्या, 100 रुपयाची असू द्या, पण आपल्याला जुनं ते सोनंच वाटतं बघा किती केलं तरी. आणि आपण प्रत्येक वेळेस तर म्हणजे जाऊन आपण नवीन वस्तू नाही घेऊ शकत ना. नवनवीन गोष्टी प्रत्येक वेळेस विकत घेण्यापेक्षा मला तरी वाटतं बघा, त्याला आपण जुन्या वस्तूंनाच म्हणजे पुनरुज्जीवन करायला पाहिजे. आणि तुम्हीही करायला शिका मैत्रिणींनो. आणि बघा म्हणजे आपल्या घरालाही, मनालाही आणि पैशालाही फायदा होतो बघा. एका वेळेस 3 जागी फायदा होतो. त्यामुळं तुम्ही करा. तुम्ही पण माझ्या मताला सहमत आहात का? तर मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही जर माझ्या म्हणजे विरंगुळा चॅनलवरती नवीन असताल तर मला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि फॉलो पण करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला भेटतील. मी माझे डेली रुटीनचे पण काही व्हिडिओ अपलोड केलेले आहेत. तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन ते पण नक्की बघा. शॉर्ट व्हिडिओ आहेत काही श्री स्वामी समर्थ महाराजांचे, ते पण बघा. तर हे पहा, म्हणजे माझ्या मुलांना असं जे जुनं आहे, ज्याचं काही असं कलर गेलेला आहे किंवा मग काही ड्रॉइंग म्हणा, त्यांना असं फार आवड आहे. ते सुट्टीच्या दिवशी वगैरे असं काहीतरी करत बसतात बघा. आणि मुलांची आवड म्हणजे खूपच वेगळी असते बघा. आणि
तर म्हटलं आज आपणच देऊयात, आपल्याला वेळ होता आणि मैत्रिणींशी पण बोलता बोलता आपलंही काम होऊन जाईल. तर हे पहा, त्याला किती छान असा नवीन म्हणजे ते नवीन आणला आहे असा लुक त्याला आला होता. तर तुमच्या पण इथे असे काही नवीन म्हणजे जुने शोपीस झालेले असतील मैत्रिणींनो, तर तुम्ही त्याला नवीन करू शकतात. बघा, तुम्ही अशा प्रकारे कलर्सच्या बॉटल आणू शकतात. त्याचं नाव ॲक्रिलचा कलर आहे. तर तुम्हाला जो पाहिजे तो कलर तुम्ही त्याला देऊ शकतात. आणि हा कलर जो आहे तो चिनी मातीच्या वस्तूंना पण बसतो बघा. म्हणजे की आता चिनी मातीच्या वस्तू पण भेटतात ना बाहेर, ते हत्ती घोडे वगैरे नर्सरीच्या शॉपमध्ये मिळतात बघा, आणि त्याला ओरिजिनलच कलर असतो, लाल कलर. पण जर का तुम्हाला त्याला कलर देऊन जर शोपीसमध्ये ॲड करायचं असेल तर तुम्ही ते पण म्हणजे त्याला पण तुम्ही कलर देऊ शकतात, तुम्हाला जो कलर पाहिजे तो. माझ्याकडे पण एक घोडा आहे बघा, आम्ही पण त्याला कलर केलेला आहे कॉपरचा. तर ते पण इतकं सुंदर दिसतं. तर त्यालाही मी परत एकदा आता असाच कलर देऊन घेणार आहे. थोडासा त्याचा कलर पण डाऊन झालेला आहे. मी त्याच्यावर व्हिडिओ नक्की करेल आणि तुम्हाला पण शेअर करेल बघा. तर हे माझ्याकडे असंच ऑनलाईन मागवलेलं शोपीस होतं. आता ते म्हणजे 2 वर्ष झालं त्याला वापरून त्याचा कलर लो झाला होता बघा. तर मला सगळेजण म्हणत होते ते टाकून दे वगैरे म्हणून, गंजून गेले. पण मला काही ते टाकून देऊ वाटलं नाही. म्हटलं आता नवीन कुठं घेत बसणार, म्हटलं आपण त्याला एकदा कलर देऊन बघूयात, ट्राय तर करायला काय हरकत आहे ना. म्हणून मग आम्ही त्याला कलर बॉटल आणली आणि कलर देऊन म्हणजे पाहिलं तर ते एकदम असं नवीनसारखं दिसलं बघा. मग म्हटलं चला आपल्या मैत्रिणींना पण आपण शेअर करूया, त्यांनाही आपली आयडिया आवडेल आणि आपली पण आयडिया त्यांच्यापर्यंत पोहोचेल बघा. त्यामुळं मग मी व्हिडिओ केला आणि म्हटलं तुमच्यापर्यंत नक्की शेअर करावं. तर हे पहा, तुमच्याकडं पण म्हणजे काही जुन्या वस्तू वगैरे असतील तर त्या फेकून देण्यापेक्षा त्यांना थोडं प्रेम थोडी क्रिएटिव्हिटी दिली तर त्या पुन्हा एकदम नवीन दिसतात. आणि असंच आणखीन म्हणजे त्यांना क्रिएटिव्हिटी येते बघा मैत्रिणींनो. तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आजचा आणि ते पण मला नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि तुम्हाला माझे आणखीन कुठले व्हिडिओ पाहायला आवडतील ते पण मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी नक्की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ पोहोचतील ते मी तसा प्रयत्न करेल मैत्रिणींनो. आणि हे पहा, ज्यावेळेस मग मी ह्याला म्हणजे रेडी करेल ना तेव्हा पण मी तुम्हाला व्हिडिओ शेअर करेल बघा मैत्रिणींनो. ह्याला म्हणजे एक आम्ही शोपीस म्हणून यूज करतो. तुम्ही ह्याच्यामध्ये पाणी टाकून असं फुलं वगैरे पण ठेवू शकतात. फुलं 2-3 दिवस म्हणजे ताजे राहतात बघा ह्यामध्ये जर तुम्ही पाणी टाकून हे केलं तर. आणि त्यामध्ये एखादी कॅन्डल लावायची बघा मैत्रिणींनो. इतका छान लुक येतो ना आणि आपल्याला देखील प्रसन्न वाटतं बघा आपल्या घरामध्ये पण. आणि असे काही छोट्या मोठ्या वस्तू ठेवून जर आपण आपल्या घराला छान असा लुक दिला तर म्हणजे घरही छान सुंदर राहतं आणि एक सकारात्मकता राहते बघा घरामध्ये पण. आणि सकारात्मकता असली की आपलंही मन म्हणजे तितकंच पॉझिटिव्ह राहतं बघा. आणि तुम्हाला माझे विचार कसे वाटतात हे पण मला नक्की सांगा. तर हे पहा, माझा अशा प्रकारे एक कोटिंग देऊन झाली होती आणि मग ते लगेच म्हणजे वाळून जात होती बघा. मग मी लगेच त्याला दुसरी पण कोटिंग मारून घेतली होती. तर त्याला किती छान असं लुक आला होता. तर हे बघू शकता तुम्ही मैत्रिणींनो. तर मग मी त्याला त्याच्या अशा मधल्या जे दांड्या होत्या ते पण लावून घेतल्या, कारण की मी त्याला लावून खाली तर ठेवू शकत नव्हते. तर म्हटलं त्याला अशा उभ्या करूनच आपण कलर देऊन घ्यावा, म्हणजे की ते तिथेच वाळून जाईल आणि त्याला छान अशी फिनिशिंग पण राहील. ते खाली कपड्यावर वगैरे ठेवलं की त्याला फिनिशिंग राहणार नाही म्हटलं. म्हणून मग मी त्याला उभ्याच करून घेतल्या आणि म्हटलं आता उभ्याच करून त्याला आपण असंच कलर देऊयात, म्हणजे ते असंच सुकून जाईल. मग हे बघा, मग मी अशा पद्धतीने कलर देत होते. माझ्या मैत्रिणीचं छोटं बाळ आहे, ते मध्ये इथे आम्हाला डिस्टर्ब करू लागलं होतं. ती मध्येच उठून गेली होती, त्याला भूक लागली होती वगैरे म्हणून. तर असो, हे पहा. तर म्हणजे जुनं पण असलं तरी पण त्याला आपल्याला कसं नवीन करता येते बघा मैत्रिणींनो. आजचा माझ्या ह्या व्हिडिओमधला एकच उद्देश होता की तुम्ही जुनं असलं तरी पण त्याला म्हणजे फेकून देऊ नका. जुनं ते सोनंच असतं बघा, शेवट किती पण केलं तरी. हे बघा, त्याला किती छान असा सुंदर असा लुक आला होता मैत्रिणींनो. चला तर मग तुम्ही माझ्या
चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि फॉलो पण करा, जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. श्री स्वामी समर्थ.